शेंगदाणा आणि गुळाचे पौष्टिक लाडू तुम्हालाही बनवायचे असतील तर मग हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। अर्धा किलो शेंगदाणे इथे मी घेतले आहेत। शेंगदाणे भाजताना मंद गॅसवर खमंग असे ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला शक्य असेल तेवढी याची साल काढून शेंगदाणे साफ करून घ्यायचे आहेत। अर्धा किलो शेंगदाण्यासाठी बरोबर अर्धा किलो गूळ आपण घेतला आहे। गूळ चिरून घ्यायचा आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला शेंगदाणे आणि मग त्यावर गूळ घालून जाडसर अशी याची भरड करून घ्यायची आहे। अशाच पद्धतीने 2 ते 3 बॅचेसमध्ये आपल्याला सर्व शेंगदाणे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत। नंतर हाताने व्यवस्थित सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे। तयार मिश्रणाचे लहान लहान आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत। अगदी सहज हे लाडू वळले जातात। अशाच पद्धतीने आपण सर्व लाडू वळून घेणार आहोत। इथे आपले झटपट होणारे पौष्टिक असे शेंगदाणा आणि गूळ याचे लाडू खाण्यासाठी तयार झाले आहेत।